खरं रडणं राहतं फक्त निमित्त रडणं डोळ्याला थेंब नसतो पाण्याचा. हा मग मुलीच्या चुलत्या एकदा तोंडाला पदरला चाला त्या फुसफुस फुसफुस करी फुसफुस करी. तू रडती का सायलेन्सर हवाच उडी? बाकी रड म्हणतं चुलतीचं मुलीमध्ये खायची वाट. हा आता ती रडत होती का सायलेन्सर हवा सोडीत होती. मग नवरीनं काय करावं? इकडे मावशीच्या गळ्यात पडावं, हा इकडे आजीच्या गळ्यात पडावं, इकडे आईशी इकडे बापाच्या भावाच्या सर्वांच्या गळ्यात पडत सगळ्यात. आणि ते जिस व्हॅल्यू नुसता पैसा असं पैसाठी रडते किती. मुलीच्या बापाचं रडणं वेगळंच असतं. मुलीचा बाप घरामध्ये असो त्याच्या डोक्यात सारखे विचार चालू. कारण लाख 2 लाख रुपये लग्नाला मी खर्च केला 50,000 रुपये जावायला हुंडा दिला याला पुढे नांदवली तर बरे पैसा बरी पैसा गेला मुलगी घरेनी भाव बांधायला आहे की. मग नवरी रडता मंडपाची गेट पैसे आलेले असते. हा तिच्या डोक्यावर पहिले बसून ओढणे असते हळूच पाठी बाप पुढे आपला. मग एकदा नवरीनं बाप पाहिला मग मुलगी बापाच्या गळ्यात पडत ती रडते. काय करत होती? काय करत होती? पोरगी चालली तुका माझी घेऊन चालली ती का पैसा नका दे का दर 100 घेऊन 50 परत दे. हाय चिकट बाकी पहा कुशल म्हणतो 100 घेऊन 50 परत दे. मुलीने काय करावं? बापाच्या कडे पुरावा आणि रडत बसावं. बापाची माया असते त्या मुलीवरती आणि मुलीची माया असते त्या बापावरती. कारण त्या बापानं त्या मुलीला खांदेकडी वागवलेलं असतं, बुटाला धरून चालायचे शिकवलेलं असतं. अशा माझ्या काळजाचं घडं माझ्या डोळ्यासमोर दूर चालला. म्हणून त्या बापाच्या जीवाला खूप दुःख होतं मंडळी. तो बाप त्या मुली देखत रडत नसतो. बाप घरामध्ये जातो त्या कपाटामध्ये मुलींचे ड्रेस बघतो आणि एकटाच रडत बसतो. तो बाप काय वाटत असं त्या बापाच्या जीवाला की माझी एकुलती एक मुलगी आता मला सोडून जाणार. म्हणून त्या बापाच्या जीवाला खूप दुःख होतं मंडळी. बाप आतल्या आता रडत असतो काय गेली. कारण प्रत्येक आई बापाची अपेक्षा असते माझ्या मुलीचं चांगलं भाव. प्रत्येक आईची अपेक्षा असते तिला माहेरचं प्रेम सासरी मिळावं काय गेली. बाहेर फुलांना सजवलेली नवरदेवीची गाडी उभी असते. सुमन टाटा टाटा सुमो. मग बाहेर फुलांना सजवलेली नवरदेवीची गाडी उभीच असते. मग आई वडील त्या जावाई समोर येतात है की नाही. आई पदरपासून त्या जावायला विनंती करते. तो मुलीचा बाप हात जोडून त्या जावाई समोर उभा राहतो आणि त्या जावायला काय जावई बाप काय म्हणता मामी मी शबा मामा आहे मी जावई बापू काय माय पोरीला जीव लाव. अहो मामा तुमच्या मुलीची काही काळजी करू नका. तुमची मुलगी खात्या कमानीला चालली. जर शिगाय गेलं चांगल्या घरी चालली चांगल्या घरी. बाई तू राय तो राय नाही तर सकाळीच पळून पायी यायचं असलं असं रस्ते नको. मग चांगला पाटा न्याव पाटा थोडी घ्या का तुला कोणी पाहिजे. जा बाई जा. मग आईवडील त्या जावायला विनंती करतात आणि म्हणतात काय आईवडील त्या जावायला विनंती करतात. सांभाळून जा बिगना बुधली बाय. सांभाळून जा बिगना बुधली बाय. जीवला पोरीला माझ्या जीवला पोरीला माझ्या जीवना पोरीला माझ्या जीवना पोरीला माझ्या जीवना पोरीला माझ्या जीवना पोरीला माझ्या. मग आईवडील जावायला हात जोडून विनंती करतात आहे की नाही. पण जावई लग्नाच्या दिवशी जावई सोबत बघायला जावई त्याच गावाला इतकं चालला जाती का जावई मग जावायला मानते ना जावई काय झालं. कारण लग्नाच्या दिवशी जावायच्या हातात
बरं नाही बरं आहे ना मामा. आता जावई जर क्वार्टर प्यायला लागल्या दिवशी तो सुईने क्वार्टर बसायचा असा उलटा बसा. मग त्या मंडपामध्ये मावशी रडत होती, आधी रडती, आजी आजोबा सर्व काही त्या मुलीचं गमगत रडत. बरं. पण खरी मनापासून रडते ती मुलीची आई. कारण तिने तिने जन्म दिलेला असतो. कारण ती आई नाही त्या मुलीला 9 महिने 9 दिवस खुशीला वजवा घेतली. तर हाताच्या फोडाप्रमाणे त्या मुलीचा सांभाळ करते. तिने इतराची देवी करते ती आई तर हाताचा पाळणा करते. जशी गाय वासराची ताटात त्याप्रमाणे त्या मायलेकीची ताटात कारण एकीकडे मंगल अष्टक चालू असतात, एकीकडे आई तांबर तुळशीला पाणी घालीत असते. टप टप आसुरीचे थेंब त्या तुळशीवर पडत असतात आणि त्या आईला त्या मुलीचा बालपण आठवतो आहे की आता माझी एकुलती मुलगी माझ्या डोळ्यासमोर धूर आहे. आई म्हणजे काय असते, दुधावरची साय असते, वासराची ती गाय असते आणि लेकराची ती माया असते. कारण एक दिवस त्या मुलीला आपला आई बाबा बटा असतो, दुसऱ्याच्या घरी नांदायला जावं. डॉक्टर ती मुलगी डॉक्टर हो, इंजिनियर हो, ग्रॅज्युएट शिको किती शिको, पण तिला आपला आई बाबा तुंबाट असतो, दुसऱ्याच्या घरी नांदायला जावंच लागलं. मग पहा आई त्या मुलीकडे पाहती, मुलगी त्या आईकडे पाहते. आई मोठ्यानं हंबडा मूर्तीमध्ये आगत आहे, अगं चिमची तू आमची एकुलती मुलगी, तू आता आम्हाला सोडून जा. सगळी पाहुण्यावेळी त्या मुलीला मंडपात वाटी लावला. कवळ्या मनाच्या आई घरमध्ये सांगितलं गुडघ्याची मध्ये डोकं टिकली आणि एकी कासूरचा थेंब द्यायला म्हणतो काय ऐकी असतो जर अशा चिमणीच्या अगर आशील कुठवारी चिमणी माझी मायारी अग लगीन झाल्यावर जीवने लगीन झाल्यावर जीवने जाणार पर क्या करे लगीन झाल्यावर जीवने जाणार पर क्या करे लगीन झाल्यावर ताई जाणार पर क्या करे 9 महिने पोटात वागविली तुझला हो 9 महिने पोटात वागविली तुझला शेवटी ग चिमणे माझे सोडून गेली मजला शिवनी ग चिमणे माझे सोडून गेली माझेला शिवनी ग ताई माझे सोडून गेली माझे आमुक पाखरा परी कशी मारली वेडारी आमुक पाखरा परी कशी मारली वेडारी आई तू रडू नको काय अग लगीन झालं चिमण जर बरिया लगीन झालं वरची मन आजार परक्या लगीन झाल्यावर चिमणे आजार परक्या घरी लगीन झाल्यावर ताई आजार परक्या लगीन झाल्यावर चिमणे जर बरिया झालंय लगीन निघाली बराता झालंय लगीन निघाली बराता कवया मनाची आई ओरडते घरात कवड्या मनाची आई रडते घरात कवड्या मनाची आई रडते घरात पाखरा परी कशी मारली वेडारी पाखरा परी कशी मारली वेडारी अग लगीन झाल्यावर जीवने जर बरिया हो लगीन झाल्यावर जीवने बरिया लगीन झाल्यावर जीवने जाणार परक्या याशीले कुटबारी आई माझी माहेरी याशीले कुटबारी आई माझी माहेरी हगे लगीन झाल्यावर चिमणे जाणार परक्या लगीन झाल्यावर ताई जाणार परक्या लगीन झाल्यावर चिमणे जाणार बरिया पहा मंडळी नवरदेव नवरी गाडीमध्ये बसला थोडी मनमाच्या दूर गाडी आली पाठीमागं तो मुलीचा भाऊ त्या बहिणीला हात म्हणतो होता ताई ताई आणि मात्र या भावाला विसरू नको तो लाडका भाऊ त्या बहिणीसाठी हाका भरतो ती बहीण गाडीच्या मागवरून खाली आपला भाऊ आपल्यासाठी हाका मारते हा मंडळी बहीण भावाचं नातं किती आतुर असते जगामध्ये आई गेली आई गेली बसल्या
बहीण भावाचं नातं खूप आतून असतं या जगामध्ये. पहा नवरते नवरी गाडीमध्ये बसतात, तो लाडका भाऊ जागत आहे ताई, मात्र या भावाला विसरू नको ताई, तू या भावाला विसरू नको. पहा तो लाडका भाऊ त्या बहिणीसाठी रडतो आणि म्हणतो काय म्हणते बहीण, अगं माझा दादा रडतो, माझा भाऊ रडतो, गळ्यात पडून माझी सोन्याची बावली मला चालली सोडून, सोन्याची बावली मला चालली सोडून, माझी सोन्याची बावली मला चालली सोडून, माझी सोन्याची बावली मला चालली सोडून. माझा दादा रडतो, माझा भाऊ रडतो, गळ्यात पडून. माझी सोन्याची बावली मला चालली सोडून, सोन्याची बावली मला चालली सोडून, सोन्याची बावली मला चालली सोडून, चालले दादा तू, माझी सोन्याची बावली मला चालली सोडून. अगाय रडती हा घरामधून, मुलगी पाहते मागे वळून, आई रडते घरामधून, चालले गाई मुलगी पाहते मागे वळून. अग ज्याची होती ना त्याला नेली आपली माया ग, माया ग, ज्याची होती ग त्याला नेली आपली माया ग माया गेली. रतन सारखी जतन केली, चिमणी सारखी उडून गेली, पृथ्वी सारखी जतन केली, चाललं बाबा तुम्हाला चिमणी सारखी उडून गेली. रतन सारखी जतन केली, चिमणी सारखी